सचिन अहिरांनी आज षटकार मारला। सचिन अहिर आल्यामुळे शिवसेनेची ताकद आणखी वाढेल। सचिन अहिरांच्या पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। ईडी पेपरफुटी प्रकरणी आरोपी सुमन कुमारीला 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी, तर मुख्य फरार आरोपी विजेंदर गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी गुप्ता हिला पटना येथे केली होती अटक। सचिन अहिर गेल्यानं कोणताही धक्का नाही, ठाकरेंची शिवसेना अजूनही भक्कमच आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अजय चौधरींची प्रतिक्रिया। पार्थ पवार यांची संसदेच्या डिफेन्स कमिटीवर नियुक्ती। डिफेन्स कमिटी संसदीय समित्यांमध्ये महत्वाची। मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयामध्ये 1.54 लाखांपेक्षा अधिक खटले प्रलंबित। सुनावणीतील विलंबाबद्दल कायदे तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त। पीओपी गणेश मूर्ती विसर्जनाचा वाद पुन्हा कोर्टात। मुंबई उच्च न्यायालयामध्ये उद्या सुनावणी। मुंबई अग्निशमन दलामध्ये प्रथमच फायर इंजिनचे स्टेअरिंग महिलेच्या हाती। पल्लवी पाटील मुंबई अग्निशमन दलामध्ये पहिल्या महिला फायर इंजिन चालक। बेळगाव सीमा प्रश्नाबाबतची आजची नियोजित बैठक लांबणीवर। सीमा भागातील नागरिकांकडून आणि समन्वय समितीकडून नाराजी व्यक्त। जालन्यातील करडगाव ते येवला शिवारातील पाणंद रस्त्याची दुरावस्था। शालेय विद्यार्थ्यांची चिखलातून मोठी कसरत। कोयना धरण परिसरामध्ये पावसाची जोरदार हजेरी। धरणामध्ये 2758 क्युसेक पाण्याची आवक। गोकुळच्या निवडणुकीसाठी 4650 ठराव दाखल करण्यासाठी अद्याप 2 दिवस बाकी। असुरक्षित 4 रेल्वे उड्डाणपुलांच्या ऑडिटसाठी आयआयटी मुंबईची मदत घेणार। कामांसाठी आयआयटी मुंबईला 12 लाख रुपये आगाऊ देणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।